नमस्कार, मी वंशिता जाधव आणि आपण पाहताय स्वराज लाईव्ह। कोंढरीतील पारखे कुटुंबियांचा अनोखा उपक्रम। भोर तालुक्यातील मौजे कोंढरी येथील जिजाबाई जिजाबा पारखे यांचे 19 डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात 3 मुले, 2 सुना, 2 मुली तसेच नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांचा 13वा विधी मंगळवार दिनांक 31 डिसेंबर रोजी पार पडला। या 13व्या निमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण सौ अलकाताई सतीश वाल्हेकर यांची कीर्तन सेवा पार पडली। कैलासवासी जिजाबाई पारखे यांच्या अचानक जाण्याने पारखे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी यासाठी त्यांच्या स्मरणार्थ पत्रकार दीपक पारखे, ग्रामपंचायत कोंढरीचे सरपंच अजित पारखे आणि पोलीस पाटील शंकर पारखे यांनी एक रोप लावण्याची संकल्पना पारखे कुटुंबियांसमोर मांडली व 13व्या विधी दिवशी कांगुरमल जोगेश्वरी मंदिराच्या आवारात ते रोप लावण्यात आले। या प्रसंगी प्रत्येक कुटुंबियांनी आपल्या घरातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांची आठवण म्हणून एक रोप लावावे व त्याची निगा राखून खूप वाढवावे, जेणेकरून आपण कधीही जाता येता त्या झाडाकडे पाहिले तर नक्कीच आपल्या कुटुंबातील त्या व्यक्तीची आठवण येत राहील आणि कायम ती व्यक्ती स्मरणात राहील, असे पारखे कुटुंबियातील दिनकर पारखे, नवनाथ पारखे व गोरख पारखे यांनी सांगितले। या अनोख्या उपक्रमाचे हिरडस मावळासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे। या प्रसंगी कोंढरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री पंडित पारखे, परमपूज्य श्री पांडुरंग नलावडे गुरुजी, दगडू पारखे, प्रकाश पारखे, सरपंच अजित पारखे, पोलीस पाटील शंकर पारखे, माजी उपसरपंच प्रकाश पारखे, किसन खरुसे, श्रीकांत पारखे, वैभव पारखे, स्वप्नील मांढरे, वृषभ पारखे यांच्यासह ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते। स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारखे, भोर, पुणे। कैलासवासी जिजाबाई जिजाबा पारखे यांच्या स्मरणार्थ चिकूचं फळझाड या शाळेच्या प्रांगणात रुजविण्यात आलेलं आहे आणि ही कल्पना त्यांच्या मुलांना सुचली, हे मोठं भाग्य आहे। आणि या फळाची जोपासना सर्व आपण गावकरी मंडळीने करायची आहे। शाळेतले गुरुजी मुलं ही सुद्धा जबाबदारी घेतील, पण सिंहाचा वाटा आपल्या सर्व गावकरी मंडळींचा राहावा अशी मी आपणा सर्वांना सूचना देतो आणि हे फळझाड मोठं वृद्धिंगत व्हावं अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो। एक दुःखद घटना आमच्या गावातील कैलासवासी जिजाबाई जिजाबा पारखे यांच्या स्मरणार्थ एक आगळा वेगळा उपक्रम त्यांच्या मुलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा उपक्रम केला गेला। त्याच्या माध्यमातून जेव्हाही या झाडाला फळे येतील किंवा ती फळं जेव्हा येता जाता आपण त्याचा आस्वाद घेऊ, एक निश्चितच त्यांची एक आठवण म्हणून आपण त्यांची आठवण कायम जोपासू आणि हा उपक्रम एक तरुणांच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला। असेच उपक्रम यापुढे होतील, निश्चितच एक चांगलं संकल्पना कोंढरी गावामध्ये आणली गेली, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।